नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय। मनसे नेते बाळा नांदगावकर 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि भेटीकरता त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळही मागितलेली आहे। नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळा आणि मुंबईतील कोळी बांधवांच्या प्रश्नांसंदर्भात ही भेट असल्याचं समजतंय। मात्र राज ठाकरेंच्या मातोश्रीवरच्या भेटीनंतर मनसे नेते फडणवीसांची भेट घेत असल्यानं या भेटीत काही राजकीय चर्चा होतीये का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, एकीकडे 2 भावांमधला दुरावा कमी होतोय असं चित्र दिसत असताना मनसे नेते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घेताना दिसतायत। काय कारण, काय राजकीय यामागे संदर्भ असू शकतात? प्रज्ञा, खरं तर राजकीय संदर्भ नक्कीच असू शकतात, कारण की राज ठाकरे यांना आघाडी युतीत किंवा मग ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा ज्या त्या सुरू आहेत आणि त्यातच आता मनसेचा एक मोठा नेता जो आहे तो राज ठाकरे यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। विशेष बाब म्हणजे की नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळा हा एक पहिला प्रश्न असणार आहे। दुसरा प्रश्न म्हणजे की जो काल नुकतंच जे ते ससून डॉक आणि गिरगाव चौपाटी येथील मच्छीमारांनी जे ती राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आणि याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला आणि ह्याच मुद्द्यावर आता नांदगावकर जे ते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी जाणार आहेत आणि ह्या 2 मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवर सुद्धा चर्चा केली जाणार आहे। पण आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की जेव्हा एका पक्षाचा मोठा नेता खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतो त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण येते। त्यातच आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू असतानाच आता ही भेट होणार, त्यामुळे पुन्हा एकदा नवीन राजकीय वर्तुळात ज्या त्या चर्चा आपल्याला रंगताना पाहायला मिळतील। पण सध्या म्हटलं जात आहे की आदिवासी आश्रमशाळा आणि मुंबईतील मच्छीमारांच्या प्रश्नावर ही भेट जी ती असेल, पण नेमकीच राजकीय चर्चा याच्यात काय होतील, त्यातून काय बाहेर येईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।